मान्सून गोव्याच्या वेशीवर आलाय, त्यामुळे अवघ्या 24 तासात मान्सून महाराष्ट्रात येणार आहे। कोकणपासून अगदी हाकेच्या अंतरावर पाऊस येऊन थांबलाय। आता कुठल्याही क्षणी तो कोकणात धडकेल। पावसाची हीच गती आणि एनर्जी कायम राहिली तर यंदा मान्सूनची गाडी राज्यात जोरात धावेल अशी शक्यता आहे। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचाही अंदाज आहे। मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यात घाबरण्याची गरज नाही। पावसाळ्यात काही दुर्घटना घडल्यास, पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास मुंबईकरांच्या मदतीला तत्काळ इंडियन आर्मी मदतीला धावणार आहे। तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवानही सज्ज असणार आहेत। डीएमसी पहिल्यांदाच अशा प्रकारचं नियोजन करते आहे। रॅपिड ॲक्शन फोर्सच्या 102 बटालियनमधील 1229 जवानांबरोबरच इंडियन आर्मीच्या 6 टीम्सही मुंबईत असतील। लष्कराचे सुमारे 300हून अधिक जवान पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतीसाठी तैनात असतील। कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या देशी बियाण्यांचं संवर्धन करण्यासोबतच या बियाणांची बँक तयार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशननं हाती घेतलाय। या उपक्रमाअंतर्गत यवतमाळच्या पांढरकवडा इथं आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना तब्बल 13 लाख रुपये किमतीच्या डाळवर्गीय बियाणांचं वाटप करण्यात आलं। खरीपाच्या माध्यमातून पुढच्या वर्षी यामधून आणखी बियाणं उपलब्ध होणार असून ते बियाणं लागवडीसाठी पुन्हा बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अशा प्रकारे देशी वाणांची डाळवर्गीय बियाणांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। 14 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। ज्या शेतकरी विधवा महिला आहेत तर या महिलांना एक आर्थिक खूप टंचाई असते। सावकाराचं पहिलंच कर्ज असतं आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना हातभार व्हावा आणि आपल्या हातून काहीतरी चांगलं पुण्य काढावं आणि त्या महिलांना पण एक हातभार व्हावा या उद्देशाने हे बियाणं वाटण्याचं आम्ही ठरवलं। म्हणून किशोर भाऊंना मी होकार दिला की यावेळी बियाण्याची व्यवस्था मी करतो। कृषी विभाग, शेतकरी स्वावलंबन मिशन आणि दिलासा संस्थेमार्फत आम्ही कडधान्य आणि डाळवर्गीय बियाण्यांचं वाटप केलं आहे। याच्यातून तेलवर्गीय आणि जे डाळवर्गीय आहे यांचा जो पेरा करून यांचे आम्ही बियाणं तयार करून मग पुन्हा परंपरागत शेतीत शेतकऱ्यांचेच बियाणं आणि प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या बियाण्यांची बँक या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी आज आम्ही शुभारंभ केला आहे। यंदा भीषण पाणी टंचाईमुळे घशाला कोरड पडलेल्या यवतमाळच्या पोफळी ग्रामस्थांनी गावासाठी जीवनदायी ठरणाऱ्या तलावातील गाळ उपसण्याचा संकल्प केला। शासनाकडे मागणी केली, मात्र कामाच्या मंजुरीची आणि निधीची वाट न पाहता गावकऱ्यांनीच लोकसहभागातून गाळ उपसण्याचं काम हाती घेतलं आणि पोफळी तलावाचा कायापालट झाला। मान्सूनपूर्व पावसानं तलावात पाणीसाठा होऊ लागलाय, त्यामुळे गावात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर स्वतःच उपाय शोधून त्यावर मात करण्यासाठी यशस्वी पाऊल ग्रामस्थांनी पुढे टाकलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 17व्या वर्धापन दिनाचा सोहळा मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला। यावेळी केलेल्या भाषणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं। मोदी सरकारच्या 2 वर्षाच्या काळात कृषी उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याचा दावा पवारांनी केला। याचा रोजगार निर्मितीवर परिणाम झाल्याचंही त्यांनी नमूद केलं। गेल्या काही काळापासून देशात मोदी लाटेची चर्चा असली तरी आता ती ओसरत चालल्याचा टोला पवारांनी लगावला। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बाहेर जावं, लोकांना वेचावची काही तक्रार नाही। अमेरिकन काँग्रेसच्या समोर त्यांनी काही भूमिका मांडली, आमची काही तक्रार नाही त्याची। पण जी भाषणं केली जातात ती प्रामुख्यानं भारतीयांच्या समोर आणि भारतीयांच्या समोरची भाषणं करत असताना नजर परदेशामध्ये नाही। त्या भाषणांच्या वेळा सुद्धा अशा पद्धतीने ठरवल्या जातात की या ठिकाणी टेलिव्हिजनवर लोकांना बघायला मिळतील आणि भारतातल्या जनतेला वाटतं काय धोरण आमचा घडी इंग्लंडमध्ये जाऊन वोट करते, आमचा घडी फ्रान्समध्ये जाऊन वोटते, काय पब्लिक जमले। आज पब्लिक होतं कुठलं? पब्लिक बसलेलं होतं ते भारतीयांचंच होतं। 3 वेळा मुलीत झाल्यानं सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून बीडमधील एका महिलेनं स्वेच्छा मरणाची मागणी केली आहे। अनिता देवकुळे असं या महिलेचं नाव असून ती दिंद्रोड गावात राहते। मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून 3 मुलींसह स्वेच्छा मरणाची परवानगी तिनं मागितली आहे। 15 वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला। सलग 3 वेळा मुलीत झाल्यानं सासरचे लोक मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ करतात असा आरोप या महिलेनं केलाय। आजही आमचा समाज मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये किती भेदभाव करतो आहे याचं एक भीषण चित्र पुन्हा आपल्यासमोर या निमित्तानं आलेलं आहे।
या महिलेच्या पाठीमागे महिला आयोग हा ठामपणे उभा आहे. तिला ह्यामध्ये जी मदत लागेल ती सगळी मदत महिला आयोग तिला करेन. याच्यासोबतच कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जे तिला त्रास देणारी लोक आहेत, जे दोषी आहेत, त्यांच्यावर त्यांची चौकशी करण्याचे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशसुद्धा मी संबंधितांना दिलेले आहेत. दिल्लीला वरिष्ठ नेत्यांच्या भेटीच्या आशेनं गेलेले एकनाथ खडसे आज मुंबईला परतले. काल रात्री त्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली खरी, पण पक्षातल्या इतर बड्या नेत्यांच्या भेटीसाठी थांबणं व्यर्थ असल्याचं लक्षात आल्यावर नाथाभाऊ मुंबईत परतले. कराडचे प्रांताधिकारी किशोर पवार यांच्या विरोधी उदयनराजे भोसले यांनी उद्या कराड बंदचं आवाहन केलंय. प्रांताधिकारी किशोर पवार यांनी काल वाळू माफियांविरोधात कारवाई केली आणि वाळू वाहतूकदारांच्या डोक्यात काठी मारल्यानं सचिन पवार गंभीर जखमी झाला होता. आज खासदार उदयनराजे यांनी कृष्णा रुग्णालयात जखमींची भेट घेऊन प्रांताधिकारी मनमानी करून जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप केला. शासकीय कर्मचाऱ्यांनी सैराट होऊ नये असं सांगत शासकीय अधिकाऱ्यांविरोधी उद्या कराड बंदचं आवाहन उदयनराजेंनी केलंय. दुष्काळानं होरपळून निघालेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांना आरोग्याच्या समस्या अधिक आहेत. मात्र रुग्णालयातील खर्च दुष्काळग्रस्तांना पेलवत नाही. त्यामुळे निलंगा येथील डॉक्टर नृसिंह भिकाणे हे गेल्या 3 महिन्यांपासून स्वखर्चानं जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावात मोफत आरोग्य शिबिरं घेत आहेत, ज्यात ते मोफत औषधांचं वाटप करतायत. 12 शिबिरात जवळपास 10,000हून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला. राज्यभरात विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनानं आणखी एक बळी घेतलाय. जालन्यातल्या जाफराबादच्या गणेश खरात यांचा उपोषणादरम्यान मृत्यू झाला. गेल्या 10 दिवसांपासून औरंगाबादमध्ये शिक्षकांचं उपोषण सुरू होतं. काल खरात यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे ते उपोषणातच घरी परतले आणि रात्री त्यांचा मृत्यू झाला. गजानन खरात यांच्या मृत्यूनंतरही औरंगाबादमध्ये शिक्षकांचं आंदोलन सुरूच आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे खरात यांचा जीव गेला असा आरोप उपोषणकर्त्या शिक्षकांनी केलाय. 10 दिवस झाले असून तरीही सरकार खोटं आश्वासन देत असल्याचा आरोप शिक्षक करतायत. खरात यांच्या कुटुंबियांना सरकारनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. या सर्व प्रकारास केवळ आणि केवळ फक्त राज्य सरकार हे जबाबदार असून आणि याची संपूर्णतः जबाबदारी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री यांनी घ्यावी. आणि या ज्या गजानन खरात सरांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला त्यांनी मदत करावी आणि हा जो विनाअनुदानाचा प्रश्न आहे हा तात्काळ सोडवावा, अन्यथा या संपूर्ण राज्यभर याची पडसाद उमटते. शिक्षकाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, त्या शिक्षकाला आणि त्याच्या कुटुंबियाला शासनाकडून योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे. जर त्या शिक्षकाला आणि त्याच्या कुटुंबियाला योग्य न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र राज्य कृती समितीतर्फे राज्यभरात याचे तीव्र असे पडसाद उमटतील. राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील विनाअनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं गेल्या 10 दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे. अमरावतीतही या शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. सुमारे 60 शिक्षक उपोषणाला बसलेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली होती. 2 दिवसात निर्णय ते घेणार होते, मात्र अजूनही कुठल्याच हालचाली दिसत नाही. कोल्हापुरातही कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. हे शिक्षक आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 10 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शिक्षकांनी पंचगंगा घाटावर दशक्रिया विधी पूजा करून सरकारचं श्राद्ध घातलं. खासगी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनचं शिक्षण घेणारा विराज रानडे सध्या नाशिक शहरात चर्चेचा विषय ठरलाय. गेल्या 1 ते 2 वर्षांपासून तो घरच्या घरी काहीतरी नवनवीन प्रयोग करत आलाय. काही प्रयोगात त्याला अपयश मिळालं, मात्र तो खचला नाही. जिद्दीनं पुन्हा उभा राहिला आणि नवनवीन प्रयोग करत गेला. आता त्यानं छंद म्हणून इलेक्ट्रॉनिक स्केटिंग बोर्ड तयार केलाय. स्वतःच्या वजनासह 5-10 किलोचं वजन हा बोर्ड पेलू शकतो आणि साधारणतः ताशी 25 किलोमीटर या वेगानं धावू शकतो. बाजारात अशा बोर्डसाठी 60 ते 70 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र विराजनं 30,000 रुपयातच हा बोर्ड तयार केलाय. ज्येष्ठ नागरिकांना या बोर्डवर तोल सांभाळता येणार नाही, त्यामुळे त्यांना बसता येईल असा ही बोर्ड तयार करण्याचं स्वप्न त्यानं बोलून दाखवलं. नाशिक शहरात मोठमोठ्या नाल्यांवर जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आले आहेत. मात्र या जॉगिंग ट्रॅकवर आता अतिक्रमणं होऊ लागली आहेत. मोठमोठ्या बिल्डर्सनी हे जॉगिंग ट्रॅक मध्येच तोडून इमारतीला बेकायदेशीर वहिवाट करून दिली आहे. तर अनेकांनी आपल्या इमारतींची आणि बंगल्यांची कुंपणं या जॉगिंग ट्रॅकवरच उभारली आहेत. महापालिकेचा नगररचना विभाग अशा इमारतींना परवानगी देतोच कशी असा प्रश्न सामान्य नाशिककर विचारतायत.
नाशिक महापालिकेच्या संत कारभाराचा फटका नाशिककरांना बसतो आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गोरेगाम गल्लीत गेल्या 2-3 महिन्यांपासून रस्त्याचं काम रखडलंय. आधीच रस्ता अरुंद आहे, त्यात काम अर्धवट असल्यानं या रस्त्यावरून वाहनच काय पण नागरिकांनाही पायी चालायला त्रास होतोय. पुढल्या 2-4 दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे, त्यावेळी याच खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडणार आहे. म्हणून महापालिका प्रशासनानं अत्यंत तातडीनं या रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. नाशिक शहरात नाल्यावर सर्रास बांधकामं सुरू आहेत. अशा प्रकारे अनेक जागा बळकावल्या जात असून भराव टाकून जमिनी केल्या जात आहेत. अशा जागांवर बेकायदा इमारती उभ्या राहत आहेत. महापालिका याकडे पद्धतशीर दुर्लक्ष करत असल्याचा नाशिककरांचा आरोप आहे. तसंच जलसंपदा विभागही याकडे डोळझाक करत असल्यानं मोक्याच्या जागा अतिक्रमित होत आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नाशिक शहरात रस्त्यावर पाणी भरण्याची भीती व्यक्त केली जाते. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील पेण अर्बन बँकेच्या थकीत कर्जदारांसाठी आता आनंदाची बातमी आहे. ज्यांनी आपल्या कर्जाची परतफेड अद्याप केली नाही अशांसाठी बँकेनं एक रकमी कर्ज परतफेड योजना जाहीर केली आहे. 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत अर्ज करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सहकार आयुक्तांनी या योजनेस मान्यता दिली असून कर्जदारांना सवलतीचा लाभ घेऊन आपल्या कर्जाची परतफेड करता येणार आहे. मात्र या सवलतीचा लाभ यानंतर पुन्हा घेता येणार नाही. जास्तीत जास्त कर्जदारांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन बँकेच्या प्रशासक मंडळानं केलं आहे. बातमी झी24 तासच्या दणक्याची. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात भूलतज्ञ आणि डॉक्टर यांची वानवा असल्याची बातमी दाखवल्यानंतर अखेर आरोग्य विभागाला जाग आली. राज्याचे आरोग्य संचालक मोहन जाधव यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन सर्व माहिती घेतली. तसंच या संदर्भात एका बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. रिक्त पदं त्वरित भरण्यासाठी आदेश काढण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं. मुंबईमध्ये पुढल्या वर्षी महानगरपालिका निवडणुका होत आहेत. त्यात भाजपला सत्ता हवी आहे तर शिवसेनेला सत्ता टिकवायची आहे. या सत्ता संघर्षातूनच सध्या भाजप शिवसेनेत वाद सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी म्हटलंय. या दोन्ही पक्षांना जनतेशी काहीही देणं घेणं नसल्याची टीकाही त्यांनी केली. भाजपला पण मुंबई महानगरपालिकेची सत्ता हातामध्ये पाहिजे आणि शिवसेना तर मुंबई महानगरपालिका हातामध्ये असल्यामुळेच त्या सत्तेच्या जोरावर ते महाराष्ट्रामध्ये त्यांचे पाळमुळं तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करतात. त्याच्यावर त्यांनाही तिथली सत्ता जाऊन द्यायची नाही आणि त्यामुळं एक जण म्हणते आमचा वाघ, एक जण म्हणतोय आमचा सिंह. ह्या दोघांच्या मध्ये काय त्या मुंबईच्या समस्या आहेत त्याच्याशी यांना घेणं देणं नाही. डंपरनं मोटरसायकल स्वाराला धडक दिल्यानं एक जण ठार झालाय. पुण्यातल्या धायरीमध्ये हा अपघात झाला. डंपरनं मधुकर तोडकर यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत 40 वर्षीय तोडकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर धायरी चौकात वाहतूक कोंडी झाली होती. आरटीई म्हणजे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या 25% प्रवेशांमध्ये यंदाही गोंधळ होणार का असा प्रश्न विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यातील शिक्षण संचालक कार्यालयात झोपून आंदोलन केलं. यावर्षी आरटीआय अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रवेशासाठी 18,000 अर्ज आले आहेत. मात्र त्यातील पहिली यादी जाहीर होऊन महिना उलटला तरीही दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली नाही असा आरोप मनसेनं केला. ही दिरंगाई होत असताना अधिकारी झोपलेत का असा सवाल मनसेनं उपस्थित केला. प्रशासन झोपेत आहे असा आरोप करत कार्यालयाच्या बाहेर झोपून आंदोलन करण्याचा पवित्रा मनसे कार्यकर्त्यांनी घेतला. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असले तरी पुण्यातील स्कूल बसेसची तपासणी पूर्ण झालेली नाहीये. स्कूल बसेसची तपासणी करून घेण्यासाठी आरटीओकडून 15 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यानंतर तपासणी करून घेणाऱ्या स्कूल बसेसवर कारवाई करण्यात येणार आहे. शाळांनी सर्व स्कूल बस परमिट धारकांनी त्यांच्या वाहनांची तपासणी आरटीओ ऑफिसमधून करून घ्यावी. आतापर्यंत 2700 वाहनांची तपासणी पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्या मोठ्या बसेस आहेत त्यांना आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि शाळांना देखील पत्र दिलेलं आहे. जी वाहनं आता ह्या मे महिन्यापर्यंत आता 15 जूनपर्यंत आम्ही त्यांना मुदत देतो आहोत. त्यानंतर जी वाहनं तपासणीसाठी येणार नाहीत त्यांना आम्ही नोटिसेस शोकॉज नोटिसेस काढणार आहोत. जेणेकरून ते वाहनं जर रस्त्यावर सापडली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाईल. गेली 1.5 वर्ष दिघावासियांची लढाई सुरू आहे. 25,000 ते 30,000 लोक आता बेघर होण्याच्या मार्गावर आहेत. 96 इमारतींना एमआयडीसीनं नोटिसा बजावल्या आहेत. कोर्टात अनेक सुनावण्या होऊनही राज्य सरकारनं ठोस भूमिका न घेतल्यानं कोर्टानं आता कठोर भूमिका घेत बांधकामं पाडण्याचे
आदेश दिलेत. त्यामुळे ऐन पावसात आणि शाळा सुरू होण्याच्या काळात आम्ही जायचं कुठे असा सवाल दिघावासीय करतायत. कॅम्प अकोल्याला एक न्याय आणि आम्हाला दुसरा न्याय का असा सवाल होतो आहे. बाईकवर स्टंटबाजी करणं कधी कधी कसं महागात पडू शकतं हे दाखवणारा एक व्हिडिओ समोर आलाय. मुंबईत मरीन ड्राईव्हला एक तरुण बाईकवर ही स्टंटबाजी करत होता. बाईकवर उभं राहून दोन्ही पाय एका बाजूला घेऊन बस असले प्रकार तो करत होता. त्याच्या मागून येणाऱ्या त्याचा मित्र स्टंटचं व्हिडिओ शूटिंग करत होता. हा तरुण पेट्रोलच्या टाकीवर बसला आणि दोन्ही पायांनी हँडल पकडून दिशा आणि वेग कंट्रोल करत होता. मात्र अचानक त्याचा बॅलन्स बिघडला आणि प्रचंड वेगात असलेली बाईक घसरली. तो पडताच व्हिडिओ शूटिंगही बंद झालं. या तरुणाचं पुढे काय झालं हे कोणालाच माहिती नाही. सोमवारी रात्री हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याला कोणीच अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या स्टंटबाजांना चाप लावायचा तरी कसा हा प्रश्न पोलिसांनाही पडलाय. दादरमधील नरोत्तम बाळाराम पाटील मैदानचा वाद सध्या कोर्टात सुरू असल्यामुळे खेळाडूंचं नुकसान होत आहे. कारण स्थानिक नागरिक कोच आणि खेळाडूंवर थेट शारीरिक हल्ला करतात असा आरोप विजय क्लब मार्फत करण्यात येतोय. दुसरीकडे इथल्या स्थानिक रहिवाशांनी विजय क्लबनं केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. महानगरपालिकेनं फक्त 5 वर्षांसाठी विजय क्लबला हे मैदान लीजनं दिलं होतं. ती लीज उलटून 20 वर्ष झाली आहेत. मात्र आता हे मैदानच बळकावण्याचा क्लबचा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी मात्र या सगळ्या प्रकरणावर बोलण्यास टाळत आहेत. विरारमधील पापडखिंड इथल्या वासुदेव चाळीत राहणाऱ्या कैलाश भांडेनं आपल्या 1.5 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या केली. मुलगाच हवा या हव्यासापोटी त्यानं आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केली. 15 मे रोजी त्यानं आपल्या पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढलं आणि 1.5 महिन्यांच्या चिमुकलीला गळा दाबून मारून टाकलं. डॉक्टरांना खोटी माहिती सांगून शवविच्छेदनही करायचं टाळलं आणि मुलीचा दफनविधी पार पडला. यानंतर कैलाशनं पत्नीला आपण गावी जाऊन राहू असं सांगून घर रिकामं करून गावी निघाला. पण चर्चगेट स्थानकात पाणी आणायचा बहाणा करून फरार झाला. पत्नी गावी आपल्या वडिलांच्या घरी गेली आणि सर्व हकीकत आपल्या वडिलांना सांगितली आणि त्या वडिलांनी विरार इथं येऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.